नमस्कार भावांनो, आपण आज अलाइट मोशन या ॲपवर एडिटिंग शिकणार आहोत भावांनो. अलाइट मोशन तुम्हाला काही अशा प्रकारे बघायला मिळेल भावांनो. सिंपली अलाइट मोशन ॲप ओपन केल्यावर तुम्हाला काही अशा इंटरफेस बघायला मिळेल भावांनो. इथं तुम्हाला काहीच करायचे नाही आहे. इथं तुम्हाला मध्यभागी एक प्लसचे आयकन दिसेल भावांनो, त्यावर क्लिक करायचे आहे आणि इथून 4x5 किंवा 9x16 हा रेशो सिलेक्ट करायचे आहे. तर आपण 9x16 रेशो सिलेक्ट करू. तुम्ही इथून सिंपली प्रोजेक्टला नाव पण देऊ शकता भावांनो. तुम्हाला जे नाव द्यायचे आहे ते तुम्ही देऊ शकता भावांनो. इथून 9x16 हा रेशो सिलेक्ट केल्यानंतर 720 पिक्सल सिलेक्ट करायचे आणि मेगा पिक्सल 30 सिलेक्ट करायचे भावांनो. आणि बॅकग्राऊंड हे ब्लॅकच ठेवायचे भावांनो आणि क्रिएट प्रोजेक्टवर टच करून आपला प्रोजेक्ट क्रिएट करायचे भावांनो. इथे तुम्हाला पहिल्यांदा प्रोजेक्टला नाव द्यावं लागेल भावांनो, तेव्हाच प्रोजेक्ट चालू क्रिएट करता येईल भावांनो. मग इथे क्रिएट प्रोजेक्टवर टच करायचे. क्रिएट प्रोजेक्टवर टच केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल भावांनो. तर तुम्हाला इथे कोपऱ्याला प्लसचे आयकन दिसेल भावांनो, त्या प्लसच्या आयकनवर टच करायचे. त्यावर टच केल्यानंतर अशा इंटरफेस बघायला मिळेल भावांनो. आणि इथं 3 नंबरला ऑडिओचे चिन्ह बघायला मिळेल भावांनो. आणि इथं व्ह्यू ऑलवर टच केल्यानंतर भावांनो मी तुम्हाला एक सॉन्ग दिले आहे मारीचे, ते तुम्ही ॲड करायचे भावांनो. ते ॲड केल्यानंतर एक बुकमार्क द्यायचे आहे भावांनो. मी तुम्हाला सांगतो कुठं द्यायचे. किसी का हुलिया देख के उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. हुलिया जिथपर्यंत हुलिया आहे तर तिथं एक बुकमार्क द्यायचे आहे भावांनो. हुलिया इथं एक बुकमार्क द्यायचे आहे भावांनो, हुलिया आहे तर तिथं. आणि परत आपल्याला याच्यात एक इमेज ॲड करायचे भावांनो, एक PNG. मी तुम्हाला तो बनवून दिला आहे भावांनो. मग ते ॲड करण्यासाठी सिंपली तर तुम्हाला कोपऱ्यात प्लसचे आयकन दिसेल, त्यावर टच करून इमेज एंड व्हिडिओ 2 नंबरला इमेज एंड व्हिडिओ आहे भावांनो, त्यावर टच करायचे आणि व्ह्यू ऑलवर जायचे आहे. आणि मी तुम्हाला हा PNG बनवून दिला आहे भावांनो. थोडे दिवस आम्हाला शेअरनंतर आमच्यासोबत बसायला सुद्धा लायकी लागेल. हा PNG फंड मी तुम्हाला बनवून दिला आहे भावांनो. मग त्याला ॲड करण्यासाठी सिंपली तर तुम्हाला खाली प्लसचे आयकन दिसेल भावांनो, त्यावर टच करून त्याला ॲड करायचे भावांनो. आणि त्याला असं फिल स्क्रीन करायचे भावांनो, की जेणेकरून तो पूर्ण स्क्रीनवर बसेल. आणि त्याला इथून फिल स्क्रीन करायचे भावांनो. जर तुम्हाला तिथं समजत नसेल तर भावांनो इथं मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यावर टच करून 3 नंबरला जायचे भावांनो. आणि असं तुम्हाला जितका लागेल तितका तुम्ही झूम इथून करू शकता भावांनो. आणि याला पूर्ण व्हिडिओवर घ्यायचे आहे भावांनो. तर ई लेअरवर टच करून हिला सरकवत इथपर्यंत आणायचे. आणि हे 2 नंबरला तुम्हाला हे ऑप्शन बघायला मिळेल भावांनो, त्यावर टच करायचे. तर टच केल्यानंतर भावांनो आपला फोटो पूर्ण व्हिडिओवर येणार. आणि त्याला आपल्याला इफेक्ट द्यायचे भावांनो. तर सिंपली इथून इफेक्टवर टच करायचे भावांनो, इफेक्टवर. आणि ॲड इफेक्टवर जाऊन इथून 3D अँड मूव्ह अँड ट्रान्सफरवर जायचे भावांनो. तुम्हाला इथं ऑटो शेक हा इफेक्ट बघायला मिळेल. त्याच्या मॅग्निट्यूड थोडा वाढवायचे आणि स्पीड पण थोडीशी वाढवायची भावांनो. मॅग्निट्यूड 90 आणि स्पीड 1.51 ठेवून इव्हॅल्युएशन पण थोडंसं वाढवून स्पीड याची पण 9 ठेवायची भावांनो. तुम्ही पाहू आपण थोडी स्पीड वाढवू भावांनो, तुम्ही पाहू शकता. मॅग्निट्यूड पण थोडंसं वाढवू भावांनो आपण. एंगल पण थोडंसं इथून वाढू भावांनो आपण. तुम्ही पाहू शकता भावांनो, काही अशा प्रकारे आपला इफेक्ट तयार झालेला आहे. याच्यात अजून एक इफेक्ट ॲड करायचे भावांनो, ब्लिंक. तो तुम्हाला सिंपली ब्लिंक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे भावांनो आपल्याला. तो ब्लिंक नावाचा इफेक्ट
भावांनो ब्लिंक नावाचे इफेक्ट तुम्हाला इथे कॅपॅसिटी आणि विजिबिलिटी आहे भावांनो, त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल. तर ब्लिंक नावाचा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर ब्लिंक नावाचे इफेक्ट सिलेक्ट केल्यावर त्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी इथून 5.57 अभी भी किसी का वीडियो देख के उसकी तुम्ही पाहू शकता भावांनो. काय अशा प्रकारे आपला व्हिडिओ बघायला मिळेल. आपण 6.68 ठेवू भावांनो. 6.68 ठेवल्यानंतर अशा अभी भी किसी का वीडियो देख के उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का. तर भावांनो आपण जिथपर्यंत बुकमार्क गेला तर तिथपर्यंत हा व्हिडिओ ही लेअर घ्यायची आणि भावांनो हिला कट करण्यासाठी तुम्हाला या 3 नंबरला हे ऑप्शन दिसेल भावांनो, त्यावर क्लिक करायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर आपली लेअर कट होणार आणि सिम्पली परत आपल्याला इथे दुसरा फोटो ॲड करायचा आहे भावांनो. मग प्लसवर टच करून मी तुम्हाला मारीचा फोटो दिलेला आहे भावांनो, तुम्ही तो ॲड करायचा आहे. इमेज इन व्हिडिओवर जाऊन हा फोटो ॲड करायचा आहे भावांनो आणि त्याला इथून फिल स्क्रीन करायचं आहे भावांनो. जर तिथून जमणार नाही तर भावांनो इथून मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन आहे भावांनो, त्यावर पण तुम्ही करू शकता भावांनो. आणि त्याला पण आपल्याला इफेक्ट द्यायचे आहे भावांनो. एड इफेक्टवर जाऊन त्याला ब्लिंक हा द्यायचा आहे भावांनो इफेक्ट. याच्या आपण 6 ठेवू भावांनो. तुम्ही पाहू शकता भावांनो. बदल डालता है. थोडंसं आपण वाढू भावांनो याची इफेक्ट. 8 ठेवू भावांनो 8. होलिया ही बदल डालता है. आता ही लेअर पूर्ण व्हिडिओवर घ्यायची भावांनो. तुम्ही पाहू शकता भावांनो काही अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनलेला आहे. कभी भी किसी का वीडियो देख के उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. होलिया ही बदल डालता है. इथे एक बुकमार्क घ्यायचे आहे भावांनो. सॉरी भावांनो चूक झाली. जिथं बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो भावांनो तिथं हा इमेज ॲड करायचा होता भावांनो. सॉरी भावांनो माफ करा. परत ही लेअर या बुकमार्कपर्यंत घ्यायची भावांनो. सॉरी भावांनो. तुम्ही पाहू शकता भावांनो आपला व्हिडिओ काय अशा प्रकारे तयार झालेला आहे. कभी भी किसी का वीडियो देख के उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. होलिया ही बदल डालता है. तुम्ही याच्यावर तुमचा लोगो ॲड करू शकता भावांनो. यूट्यूबच्या असो या इंस्टाग्रामच्या असो तुम्ही तुमचा लोगो ॲड करू शकता भावांनो. जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी लोगो बनवायचे पण शिकेल भावांनो. इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर जायचे भावांनो. आणि मी इथे इंस्टाग्रामचा लोगो बनवलेला आहे भावांनो. त्याला मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन इथं 2 नंबरला ऑप्शन दिसेल भावांनो तुम्हाला. त्याला असं आडा करून झूम करायचं आहे भावांनो. आणि इथं ब्लेंडिंग अँड कॅपॅसिटीवर जायचे आहे भावांनो. आणि त्याची कॅपॅसिटी इथून कमी करायची भावांनो. 10 ठेवायची भावांनो त्याची कॅपॅसिटी. 10 किंवा 9 आपण 9 ठेवू. आणि ती लेअर पण पूर्ण व्हिडिओवर घ्यायची भावांनो. परत आपला यूट्यूबचा लोगो ॲड करायचा आहे भावांनो. यावर यूट्यूबचा लोगो ॲड करण्यासाठी पण परत तीच प्रोसेस भावांनो. हा ॲड करण्यासाठी भावांनो याला थोडासा लहान करू भावांनो आपण. आणि असं सरकवत असा वरती सेट करायचे भावांनो याला. तुमच्या लोगो थोडासा लहान ठेवायचा भावांनो, जेणेकरून तुमचे बनविलेले स्टेटस लोक व्हॉट्सअपला ठेवतील. तुम्ही पाहू शकता भावांनो. आणि ही लेअर पण पूर्ण व्हिडिओवर ॲड करायची भावांनो. जर काही चुकलं असेल भावांनो तर लहान भाऊ समजून माफ करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या चॅनलवर असेच मराठीमधून एडिटिंग शिकवली जाते. आणि हा व्हिडिओ भावांनो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी इथं कोपऱ्याला तुम्हाला शेअरचे ऑप्शन दिसेल भावांनो. त्यावर क्लिक करून इथं खाली एक्सपोर्ट दिसेल भावांनो. एक्सपोर्टवर क्लिक करायचे भावांनो. आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल भावांनो. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा भावांनो, कारण चॅनलवर असे मराठीमधून एडिटिंग शिकवली जाते. जय हिंद भावांनो. मिळूया उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.